कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात घडली आहे। अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचकरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले। या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील गिमवणे गावात निलेश बक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता, मात्र ते सोमवारपासून बेपत्ता होते। त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती। त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली। पोलिसांनी नेहा बक्करच्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। एका बियर शॉपवर नेहाने बियर घेतल्याचं सुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं। आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केला असल्याचं तपासात समोर आलं। त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला गेला। मृतदेह पालगड पाटीलवाडीतून दापोली रुग्णालयात आणण्यात आला। संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या मंगेश चिंचकरकर हा बस चालक आहे। मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडलाय। अधिक तपास पोलीस करत आहेत। निलेश दत्ताराम बाक्कर यांना फसवून हरणे आडा या साईडला नेण्यात आली आणि त्यानंतर त्याला तिथे फुल दारू पाजण्यात आली आणि दारू पाजून त्याला तिथे मारहाण करण्यात आली। मारहाण करून पालगड या एरियात नेण्यात आले, त्याला विहिरीमध्ये ढकलून देण्यात आली। त्यानंतर जो हा काय माणूस होता, जो निलेश बाक्कर होता, तो खूप चांगला माणूस होता, स्वभावाने खूप चांगला होता, सगळ्यांशी मिळून वागणारा माणूस होता। आज त्याच्या घरी 2 लहान मुली आहेत, त्यांचा विचार करता आज त्या वाऱ्यावर गेल्यासारख्या मुली आहेत त्या, आणि त्यांचा पालमुळं आता कोणीच नाही आहे। त्यांना कठोरात कठोर म्हणजे अगदी फाशीची शिक्षा व्हावी, कारण आज आमचा भाऊ आमच्यातून निघून गेलेला आहे आणि त्यांनी जो काय अनैतिक संबंधातून हा खून केला, जो कट कारस्थान रचलेला आहे, अगदी आमच्या गिमवणे गावापासून हरणे अडखळ आणि अगदी त्याची बॉडी मिळाली पालगडमध्ये, म्हणजे हे एवढं अंतर बघितलं तरी आम्हाला असं हे वाटत नाही की एवढ्या लांब आमचा भाऊ जाऊन पडेल तिकडे। आणि ह्या दोघांनी कट रचून हा केलेलं हे आहे, त्यामुळे ह्यांना कठोरात कठोर म्हणजे अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे। दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक 14 जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाक्कर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती। पोलिसांनी त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत, हरवलेली व्यक्ती आहेत, त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला। त्यानंतर पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढे आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली, त्यावेळेस त्या महिलेने तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती जे आहेत निलेश दत्ताराम बाक्कर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली। त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे।